नमस्कार. आपण पद्मभूषण वसंतदादा पाटील महाविद्यालय कवठेमंकाळ इथे आहे आणि सध्याला महाराष्ट्रामध्ये विधानसभेचं वारं वाहू लागलेलं आहे. अशा स्थितीमध्ये या महाराष्ट्रातल्या तरुण वर्गाला त्यांच्या मनामध्ये असणारे प्रश्न, त्यांच्या मनामध्ये असणारा आमदार कशा स्वरूपाचा असावा, आमदार म्हणून, त्यांचा प्रतिनिधी म्हणून त्याच्या मतदारसंघातली कामे कशा स्वरूपाने करायला पाहिजेत आणि युवकांच्या मनामध्ये असणारे जे काही प्रश्न आहेत याच्याविषयी आपण विद्यार्थ्यांच्या सोबत विचारविनिमय करणार आहोत. भारत हा देश प्रजासत्ताक गणराज्य आहे, म्हणजे सर्वोच्च अधिकार जनतेच्या हाती असतात. मग आपला आमदार कसा असला पाहिजे याच्याबद्दल सगळ्यांचं मत बरोबरच असतं, परंतु म्हणजे जनतेचे राहणीमान सुधारण्यासाठी त्यांना चांगल्या उपाययोजना करून देणार असायला पाहिजे. म्हणजे आता जे धार्मिक, जातीय, भाषा, प्रांतीय भेदभाव होतात त्यामुळे जे राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांना जो तडा जातो किंवा ते टिकवण्याचा प्रयत्न त्या आमदारांनी योग्य प्रकारे केला पाहिजे. राज्यातील प्रत्येक व्यक्तीचा विकास होण्यासाठी, जनतेचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आमदाराने जसं की आता बेरोजगारीचा तर प्रश्न आहेच, शेतीचाही आहे, तर अनेक लोकांना रोजगार उपलब्ध करून दिले पाहिजेत. जसं की कवठेमंकाळमध्ये जो साखर कारखाना बंद पडलेला आहे तो चालू केला पाहिजे. आणि अनेक मुलं म्हणजे ज्यांना शिकण्याची संधी उपलब्ध होत नाही, जसं त्यांना पोलीस भरती करायची असते, आर्मी भरती करायची असते, तर त्यांना शासकीय सुविधा उपलब्ध होत नाहीत. जसं की आपल्या कॉलेजवरती शासकीय ग्राउंड आहे, तसं बाहेरच्या कॉलेजांना ती सोय नाही. मग तर सरकारने म्हणजे आपल्या आमदारने ती सोय करून दिली पाहिजे. मग आमदारने काय करावं असं वाटतं तुम्हाला? जे पोलीस भरती मुलं करतायत, आर्मीची भरतीची प्रॅक्टिस मुलं करतायत, अशा मुलांच्या समस्या काय आहेत असं वाटतं तुम्हाला? त्यांच्यासाठी शासनाने फ्रीमध्ये अकॅडमी उपलब्ध करून द्यावी, त्याच्यासाठी अभ्यासिका काढाव्यात असं वाटतं. हा, बरोबर. म्हणजे स्टडी सेंटर हे आवश्यक आहे. एक तालुक्यामध्ये चांगलं ग्राउंड उपलब्ध असणं हे आवश्यक आहे, जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांना मोफत प्रॅक्टिस करायचं आहे, मोफत शिक्षण घ्यायचं आहे, अशा लोकांचे सुद्धा या ठिकाणी प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. आता युवक म्हणून ज्या वेळेला तुम्ही ग्रॅज्युएशन पूर्ण करता, ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्याच्या नंतर तुमच्या तालुक्यामध्ये नोकरीची संधी आहे का तुम्हाला? नाही. मग यासाठी काय केलं पाहिजे? नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. आता नोकरी जर करायची झाली तर तुम्हाला कशा पद्धतीने नोकऱ्या निर्माण होतील असं वाटतं? MIDC च्या संदर्भामध्ये आपल्याला काय आवश्यक आहे असं वाटतं? MIDC मध्ये म्हणजे जे आता ग्रॅज्युएशन पूर्ण झाले असे लाखो विद्यार्थी म्हणजे घरीच बसून आहेत, त्यांच्यासाठी म्हणजे आमदार जो निवडून येईल त्याने असं करायला पाहिजे की MIDC ओपन करायला पाहिजे, म्हणजे उद्योगधंदे उभारायला पाहिजे, जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना तेथे रोजगार भेटेल. आणि आता जे गुन्हेगारी वाढत आहे त्याचं एकच कारण आहे की शासनाने जे शासकीय कंपन्या होत्या त्यांचे राष्ट्रीयकरण करायला सुरू केले, त्यामुळे जे मुलं आहेत ती गुंडागिरीमध्ये चालले आहेत, त्यांना रोजगार भेटत नाही, त्यामुळे ते त्या दिशेने वळत आहे. बरोबर आहे. म्हणजे हिच्या प्रश्नामध्ये काही दुरुस्त्या करतो की शासकीय ज्या कंपन्या आहेत या खाजगीकरणाकडे चाललेल्या आहेत आणि याच्यामुळे असं होतं की खाजगीकरणाचं पेव फुटेल आणि सरकारचा त्याच्यामध्ये कंट्रोल राहणार नाही, ज्यांना आवश्यक असणाऱ्या लोकांना रोजगार उपलब्ध होणार नाही, अशी सुद्धा समस्या आपल्याला विद्यार्थ्यांच्या माध्यमातून दिसत आहेत. तर आपण घाटमाता या टप्प्यातील काही विद्यार्थी आहेत, तर या आमच्या राज्यशास्त्राच्या TYच्या विद्यार्थिनी आहे. तर हिला काय वाटतं की आपल्या भागातली काय स्थिती आहे, तरुण म्हणून हिला काय वाटतं, आपण हिच्याशी चर्चा करूया. काय वाटतं तुला? सध्या घाटमातामध्ये पाण्याची कमी जाणवते. पाणी शेतकऱ्यांना पुरवठा केला पाहिजे. रस्त्यामध्ये खूप अडचणी येत आहे, जास्त करून अपघाताची संख्या वाढत आहे, ज्यामुळे माणसाचे जीवन धोक्यात आहे. तुमच्या गावामध्ये काहीतरी समस्या आहेत की नाहीत? त्या समस्या सोडवण्यासाठी आमदारांनी काय प्रयत्न केला पाहिजे? सर, आमच्या गावाला एक नाही बस खूप कमी आहेत. त्यांनी एवढंच करायला पाहिजे की मुली आता शाळा शिकायला त्यांना पाहिजे कॉलेज यायला, पण पासला पैसे नसल्यामुळे मुली कॉलेजला पण येत नाही. ही पास त्यांनी जरा मोफत केला पाहिजे, एवढंच. आता मुलींना 12वी पर्यंत पास मोफत आहे, पण मुलींची मागणी आहे की आता त्या ग्रॅज्युएशन शिकत आहेत तर अशा वेळेला सुद्धा पास मोफत असला पाहिजे, जेणेकरून ज्या गरीब विद्यार्थी तक्त्यातील मुलं आहेत
यांना तो पासाचा लाभ घेता येईल आणि ते मुलं कॉलेजला येतील. हे सोडून आणखीन काही प्रश्न तुमचे आहेत का? एक आमदार म्हणून त्यानं काय काम केलं पाहिजे, तुझं मत काय आहे? कित्येक ठिकाणी आपण बघतो वाचनालय सगळे प्रायव्हेट आहेत, तर ते वाचनालय सरकारी केलं पाहिजेत. आणि प्रत्येक गावात एखादं वाचनालय व्हायला पाहिजे. कित्येक मुलींना फी भरून वाचनालयात ॲडमिशन घेता येत नाही, तर प्रत्येक गावात एखादं वाचनालय ओपन करावं. मुद्दा आपला असा आहे की शासकीय स्तरावरती अनेक भरती प्रक्रिया चालतात. त्या भरती प्रक्रिया तुम्हाला पुरेशा आहेत का अजून त्याच्यामध्ये भर असणं गरजेचं आहे? काय वाटतं तुला? नाही, ह्या भरती प्रक्रिया पुरेशाच नाहीत. तर लोकसंख्या एवढी वाढत चालली आहे, सगळ्यांचे ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन वाढत चाललंय, शिक्षण वाढत चाललंय. त्या शिक्षणाच्या लायकच या भरत्या पुरत नाहीत. जास्त भरतीच काढल्या पाहिजेत आणि जास्त लोकांना समाविष्ट केलं पाहिजे. 4 वर्षाचं न करता काय केलं पाहिजे मग शासनानं? त्यांना जरी 4 वर्ष दिले तर त्यांना पेन्सिल करायला पाहिजे. कारण एखादा आर्मीवाला ऑफिसर जर शहीद झाला तर त्यांच्या घरातल्यांना पेन्सिल वगैरे त्याच्या नावाने चालू करायला हवी. शहीद झाला की जे आपल्याला सैनिक त्याच्या घरच्यांना सुद्धा पेन्शन देणं हे आवश्यक आपल्याला या ठिकाणी असलेलं दिसतं. त्या पूर्व भागामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती दिसते. जरी म्हैसाळचं पाणी आलं असेल तर त्या भागातली स्थिती काय आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. काय वाटतं तुला? डालगाव या भागात कॅनेल आलेला आहे, पण पाण्याची सुविधा काही नाहीये. आणि इलेक्शनच्या आधी फक्त मते घेण्यासाठी ते पाणी आणलं जातंय आणि परत इलेक्शन झाल्यानंतर कोण लक्ष देत नाही त्या गोष्टींकडे. त्यामुळे शेती लोक बंदच झालेत, शेतीच करायची बंद झालेत. तालुक्यामधल्या सगळ्या शेतीला पाणी पोहोचलंय का? सर्व शेतीपर्यंत माझ्या मते तर नाहीच, कारण अजून काही ठिकाणी पोहोचवायचं चालू आहे. काही ठिकाणी म्हणजे ज्या भागात एखादा भाग म्हणजे मतदानाच्या दृष्टिकोनातून बघितलं जातं की ह्या भागातील मतदान किती आहे, त्या मानातून त्यांनी त्या भागात किती पाणी सोडायचं आणि राहिलेलं आपल्याला किती मतदान पडतं. त्यामुळे वैयक्तिक तिथला जो राजकीय पुढारी असतो तो वैयक्तिक पुढे आपलं तोंड दाखवतो की ह्या भागात पाणी सोडलं किंवा ह्या भागासाठी काहीतरी केलं तर आपल्याला एवढ्या भागातून एवढे मतदान मिळेल, या दृष्टिकोनातूनच विचार फक्त केला जातो. अतिशय चांगला मुद्दा मांडलेला आहे की लोकप्रतिनिधी हे ज्या भागामध्ये जास्त मतदान आहे त्या भागाचा विचार करताना दिसतात. हे योग्य आहे का काय केलेलं? नाही. मग या लोकप्रतिनिधींनी काय केलं पाहिजे? तालुक्यातील सगळ्या भागाला पाणी दिलं पाहिजे की नाही? हो. आता हा पाण्याचा विषय आपण या ठिकाणी जर बघतो तो अतिशय महत्वाचा पाण्याचा प्रश्न आहे. आता आपल्या कवठेमंकाळ तालुक्यामध्ये कोणकोणती पिकं घेतली जातात? इथे कवठेमंकाळ तालुक्यात ऊस, द्राक्षे, डाळिंब, पेरू यांचे पिकं घेतले जातात आणि त्यासाठी शासनानं त्यांना योग्य तो भाव मिळावा यासाठी शासनाने इथं कंपन्या उभारल्या पाहिजेत कच्च्या मालाचा पक्क्या मालात रूपांतर करण्यासाठी. आणि तसंच इथल्या घाटनांदरेसारखा ह्याचा विषय तर आहेच, पण सांगलीतल्या प्रत्येक तालुक्यात म्हणजे प्रत्येक ठिकाणी पाणी पोचले असं नाही. म्हणजे जिथं कॅनल वगैरे केलेत पण ते कॅनल नावासाठी आहे ही गोष्ट तर खरीच आहे. कारण ज्या कॅनलच्या साईडची माणसं असतात म्हणजे शेतकरी असतात त्यांच्या तेवढ्या शेतीला पूरक असं पाणी भेटते, पण जे लांब असते त्यांना जास्त प्रमाणात पाणी तर भेटतच नाही. मग त्यांच्यासाठी शासनाने किंवा निवडून दिलेल्या आमदारांनी तिथपर्यंत पाईपलाईन करायला हवी. हा मुद्दा होत असताना महाराष्ट्रामध्ये अनेक वेळा अत्याचाराच्या गोष्टी घडलेल्या आहेत. सध्याला आपण रिसेंटली बघतो की बदलापूरमध्ये एक झालेल्या बालिकेवरती अत्याचार असेल, काश्मीरमध्ये आसिफावरती झालेला अत्याचार असेल, दिल्ली सारख्या ठिकाणी सुद्धा अत्याचाराच्या गोष्टी होताना दिसतात. काही ठिकाणी आपल्याला शाळकरी मुलींच्यावरती सुद्धा अत्याचार होताना दिसतात. अशा वेळेला शासकीय स्तरावरती आपण काय उपाययोजना करणं हे आवश्यक आहे दिसतं तुम्हाला? म्हणजे खरं तर हा अत्याचार झालाच नाही पाहिजे आणि जरी झाला तर ज्यांच्यामुळे झालाय त्यांना योग्य ती शिक्षा झाली पाहिजे. आता योग्य ती शिक्षा म्हणजे काय असू शकतं? काय असू शकतं? फाशीची शिक्षा देऊ. फाशी शिक्षा देणं हे गरजेचं आहे. प्रशासन व्यवस्थेत यासाठी कठोर कायदे असले की ऑटोमॅटिक थोडाफार फरक जाणवणारच आपल्याला की ज्यामध्ये स्त्रियांवरचे अत्याचार किंवा इतर कोणतेही अत्याचार असू देत हे झालेच नाही पाहिजेत. मुळात कसं आहे, आपल्या भारतात आपण स्त्रियांनाही समानतेची वागणूक द्यायची पाहिजे किंवा दिली जाते. याला कायमा फासणारी गोष्ट असते ही असली गोष्ट म्हणजे कोणत्याही स्त्रीचा आपला मान हा हरवणे हा तिच्या जीवनातील सर्वात मोठी काय म्हणतात नुकसान असल्यागत आहे. म्हणजे योग्य ती शिक्षा होणं हे काळाची गरज असलेली दिसतं.
एका बाजूला स्त्री अत्याचाराच्या गोष्टी बघत असताना स्त्री सबलीकरण करताना आपण गोष्टी बघतो. मग स्त्री सबलीकरणामध्ये एक मुद्दा आपल्याला या ठिकाणी येतो की स्थानिक स्वराज्य संस्था या संस्थेमध्ये 50% स्त्रियांना आरक्षण आहे. तर अशा स्थितीमध्ये या 50% आरक्षणाचा फायदा स्त्रियांना होतोय का? नाही. मग स्त्रियांची स्थिती काय आहे स्थानिक स्वराज्य संस्थेमधली? ज्यादातर स्त्रिया ह्या दबावामध्ये असतात. राजकीय दबाव असतो किंवा त्या स्त्रीच्या व्यक्तीच्या नवऱ्याचा दबाव असतो. कारण की जी स्त्रिया स्वतः निर्णय घ्यायला पाहिजे ते दुसऱ्यांच्या निर्णयामध्ये मदत घेतात. स्त्रिया स्वतः निर्णय घेण्यासाठी स्वावलंबी होणं गरजेचं आहे. स्त्रियांनी स्वतःचे निर्णय स्वतः घेण्यासाठी सक्षम बनलं पाहिजे आणि त्यांना शैक्षणिक धोरणातून त्यांना ते सक्षम बनवलं गेलं पाहिजे असं मला वाटतं. स्त्रियांना फक्त कसं घरगुती आणि सहीपुरतंच मोताज ठेवलं जातं, हे होता कामा नये. हा बरोबर. स्त्रिया सुद्धा आपल्याला या ठिकाणी सहीपुरत्या असल्या पाहिजे असं अजिबात होता कामा नाहीये. हे करत असताना आपण स्त्री सबलीकरण बघितलं, स्त्रियांच्या शोषणाविषयीचे मुद्दे आपण या ठिकाणी बघतो. आता हे करत असताना शासकीय नोकर भरती प्रक्रिया या कशा पद्धतीने चालतात, त्या नोकर भरतीचा परिणाम या तरुण मुलांच्यावरती कसा होतो या दृष्टिकोनातून पण विचार करणं गरजेचं आहे. शासकीय नोकर भरत्या ह्या योग्य पद्धतीने होत आहेत का? नाही. मग त्या कशा पद्धतीने होणं गरजेचं आहे? आता TET घोटाळा आपण पाहिलाच आहे. तर 2-3 वर्ष अनेक मुलं अभ्यास करतात आणि नंतर अनेक जण पैसे वगैरे देऊन सरकारी नोकरी वगैरे त्यांना भेटते, तर ह्या मुलांचं नुकसान होते. तर हे झालं नाही पाहिजे. आणखीन भ्रष्टाचार कशा माध्यमातून करतात आपल्याला काय माहिती आहे? कोण सांगू शकाल? आपल्या प्रत्येक गावामध्ये अनेक सोयीसुविधा येतात, पण त्या सोयीसुविधा पूर्णपणे दिल्या जात नाहीत. त्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार केला जातो. या सगळ्याचा विचार करत असताना या वेळेला पहिल्या वेळेस मतदान करण्यासाठी कोण कोण जाणार आहेत मतदान बूथ वरती? पहिल्या वेळेस कोणाकोणाचं मतदान आहे? आता या सगळ्या विद्यार्थ्यांना विचारूया की आपण ज्यावेळेस पहिल्या वेळेस तुम्ही मतदान करत असताना तुमच्या मनामध्ये तुमचा आमदार कसा असावा आणि पहिल्या वेळेस मतदान करताना तुमच्या मनामध्ये असणारी स्थिती कशा स्वरूपाची आहे आपण एक विचारूया. ठीक आहे सर, पहिल्यांदा मतदान करणारा याचा आनंद आहे आणि लोकशाहीमध्ये जाईल याचाही आनंद आहे, पण जो नेता भ्रष्टाचार करणार नाही अशा नेत्याला आम्ही मत देऊ. ठीक आहे. आणखीन पहिल्या वेळेस मतदान करणार आहे? हा, काय वाटतं तुला? आपण ज्याला निवडून देणार आहे त्याच्यावर आपला तर विश्वास तर असणारच आहे आणि ती व्यक्ती एकाच विचार प्रणालीची असली पाहिजे. या पक्षातून त्या पक्षात तिने पक्षांतर केलं नाही पाहिजे आणि राष्ट्रीय म्हणजे माझं मत वाया नाही गेलं पाहिजे असं मला वाटतं. ठीक आहे. तुला काय वाटतं? आपण निवडून देणारा नेता म्हणजे आपल्यावर त्याचा विश्वास त्याच्यावर आपला असतोच आणि त्यानं आपला विश्वासाला तडा न जाता त्याने भ्रष्टाचाराला योग्य प्रकारे आळा घातला पाहिजे आणि तसेच नागरिकांच्या उपजीविकेसाठी त्यांचे राहणीमान वगैरे वाढवण्यासाठी त्यांचा योग्य प्रकारे विकास होण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले पाहिजेत. तसेच पुन्हा जे आता भिन्न रोजगारी असते त्यांना रोजगार मिळण्यासाठी उद्योगधंदे वगैरे त्यांचा विकास केला पाहिजे. ठीक आहे. अजून मुलांच्यात कोण पहिल्या वेळेस मतदान करायला चाललंय? तू चाललायस पहिल्या वेळेस मतदान करायला? तुला काय वाटतं पहिल्या वेळेस मतदान करताना तुझ्या मनामध्ये काय आहे? आमचा आमदार असा असावा की जसं की त्यानं आमचा भाग आता ग्रामीण भागात येतो, त्यामुळे ग्रामीण भागाकडे जास्त लक्ष देऊन आमच्या ग्रामीण भागात शेतीचा व्यवसाय असतो, शेतीसाठी जास्त त्यानं सहकार्य करावं. कसं आहे, शेतकऱ्याला कर्ज योजना म्हणजे कमी ह्याच्यात करावं आणि गोरगरिबांच्या कर्जावर दबावात भरायला लावले जाते. मग हे होता कामा नये. आमच्या आमदाराने हे बघावं की जनकल्याण कसे व्हावे याच्याकडे पुरेपूर लक्ष द्यावे. आपला वैयक्तिक स्वार्थ कमी ठेवून जनतेसाठी जास्त जागरूक राहिले पाहिजे. ठीक आहे. तू पहिल्या वेळेस मतदान करायला जातोस तर तुला काय वाटतं? पहिल्या वेळेस मतदान करायला जाताना सरळ चांगलं वाटतंय, कारण की एखाद्या व्यक्तीला मी निवडून देणार आहे त्याकरता आनंद होते. पण आमदारांनी आपले जे मतदान व्यक्ती आहे त्यांना असं मतदान घेऊन विकत असे घ्यावं नाही अशी माझी इच्छा आहे. कारण मतदान विकत घेणे एक तात्पुरते एक गुन्हा आहे सर. हा बरोबर. म्हणजे मतदान सुद्धा विकत घेऊन असं वाटतं. आता आपण सध्याला अनेक प्रश्नावरती या ठिकाणी चर्चा केलेली दिसते.
हे जे आमच्या महाविद्यालयातील तरुण विद्यार्थी आहेत, हे विद्यार्थी पहिल्या वेळेस मतदान करत असताना त्यांच्या समोर असणारे अनेक प्रश्न आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. जसं मी बघितले दुष्काळ, पाण्याचा प्रश्न, टेंबू म्हैसाळ आरफळ योजना याची असणारी स्थिती, कवठेमंकाळ तालुक्यामध्ये असणारी MIDC स्थिती, कवठेमंकाळमध्ये असणारा फूड प्रोसेसिंगचे युनिट याची स्थिती आहे. मुलांच्या असणाऱ्या नोकरी संदर्भातले प्रश्न आहेत, मुलांच्या अभ्यासिकेचा प्रश्न आहे, मुलांना प्रॅक्टिस करणाऱ्या ग्राउंडच्या संदर्भातले प्रश्न आहेत. आणखीन आपल्याला या ठिकाणी उपस्थित असलेले दिसतात. खऱ्या अर्थी भारताची लोकशाही मजबूत होण्यासाठी या तरुण वर्गाच्या हातामध्येच ही लोकशाही मजबूत होणं हे गरजेचं आपल्याला या ठिकाणी दिसतं. तरुण वर्गाच्या मनामध्ये असणारे जे प्रश्न आहेत ते आपल्या डोळ्यासमोर आहेत. या प्रश्नावरती खऱ्या अर्थी लोकप्रतिनिधींनी यावरती लक्ष द्यावं ही माफक अपेक्षा आपण या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद.